तर अशा मामूंच्या भरोशावर आहे। त्यामुळे असे कितीही मामू घेऊन आपल्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला तरी काल चंद्रकांतजी खैरे यांनी तोंडावर सांगितलं की आम्ही तुला तिकीट देणार नाही, तुला पक्षामध्ये थारा नाही। ज्या राशीद मामूंनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला जाहीरपणे विरोध केला होता, ज्या राशीद मामूंनी 1993च्या दंगलीमध्ये मराठी माणसाच्या घरावर हल्ले केले, मराठी माणसाच्या घरावर दगडफेक केली, त्या राशीद मामूला तुम्ही सत्तेसाठी आपल्या सोबत घेतायत, सत्तेसाठी मातोश्रीमध्ये त्यांना प्रवेश देतायत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा काय म्हणत असेल? ज्या राशीद मामूंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या होत्या, ज्या मामूंनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला होता, त्या राशीद मामूला तुम्ही शेजारी उभं करता। उद्धवजी ठाकरे जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज बाळगली पाहिजे। अशा राशीद मामूला तुम्ही सत्तेसाठी जवळ करणार असाल तर मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतला सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी अपमान केला, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला ज्यांनी विरोध केला, त्यांना मराठी माणूस कधीही मतदान करणार नाहीत। तुम्ही राशीद मामूला शेजारी बसवलंय, पण इथला मराठी माणूस त्याचा बदला निश्चितपणे घेईल।